तुम्हालाही हॉटेलसारखा खुसखुशीत आणि पदर सुटलेला खाजा घरी बनवायचा आहे? अनेकदा घरी बनवताना खाजा मऊ पडतो किंवा पाक व्यवस्थित मुरत नाही. पण आज मी तुम्हाला खाजा परफेक्ट बनवण्याचे काही खास सिक्रेट्स सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या स्पेशल व्हिडिओला. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. सुरुवातीला आपण पाक तयार करून घेऊया. त्यासाठी अर्धा किलो साखर आणि 250 ml पाणी. जेवढी साखर आपण घेणार आहे त्याच्या अर्धे पाणी पाकासाठी ठेवायचं आहे. कपाने मोजल्यास 2 कप साखर आणि 1 कप पाणी घ्यावे. साखर विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवावी. त्यानंतर गॅस कमी करून एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. पहा, पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि एक तारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक बोटावरही घेऊन पाहायचा आहे. एक तार अशी जमली पाहिजे. पाक जास्त कच्चा राहिला तर खाजा टिकणार नाही आणि जास्त घट्ट म्हणजेच गोळीबंद पाक झाला तर खाज्याच्या आतपर्यंत पाक जाणार नाही. पहा कशी तार धरलेली आहे. इतपतच पाक तयार करून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि साखर पुन्हा घट्ट होऊ नये किंवा क्रिस्टलाइज म्हणजेच साखर पुन्हा जमू नये यासाठी थोड्या लिंबाचा रस घालावा. हा पाक खाजा सोडताना हलका कोमट असावा. आता पीठ मळून घेऊया. इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. मेजरमेंट कपाने 4 कप मैदा चाळून घ्यायचा आहे. यामध्ये नकळत मीठ घालून घेऊया. अर्धा किलो मैद्यासाठी कपने अर्धा कप तेल इथं मी घेतलेलं आहे. तर तेल मी इथं गरम करून थंड करून घेतलेलं आहे. तेलाच्या ठिकाणी तुम्ही तूपही वापरले तरी चालेल. प्रमाण तेच ठेवावे. आता सगळं तेल छान असं मैद्याला चोळून घ्यायचं आहे. पिठाचा हाताने मुटका तयार झाला की तेलाचे प्रमाण योग्य आहे असे समजावे. आता थोडे थोडे पाणी घालून चपातीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. अर्धा किलो पिठासाठी साधारण 1 कप इतकं पाणी लागते. आता थोडं जरा पाणी घालत सगळं पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे. पाणी घालताना थोडंच पाणी घालायचं आहे आणि पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता याला थोडं रेस्टला ठेवून देऊया. आता पीठ पुन्हा एकदा छान मळून घेऊया आणि याचा एक मोठा गोळा तयार करून घेऊया. आता मी एकच पारीचे खाजे तयार करणार आहेत. खाजे हे एकाच पारीचे तयार करतात. 2-3 पाऱ्या लाटून चिरोटे तयार करतात. इथे आपण खाजा बनवायचा आहे. त्यासाठी मी एकच मोठी पारी लाटून घेणार आहे. मोठी पारी लाटण्यासाठी किचन काउंटरचा छान स्वच्छ धुवून पुसून किचन काउंटरवर लाटलं तरी चालेल. आता मधला भाग हा रंगीत होण्यासाठी इथे मी थोडंसं फूड कलर घेतलेला आहे, ऑरेंज कलरचा. त्याच्यात अगदी थेंबभर पाणी घालून छान मिक्स करून घेऊया आणि छोटासा गोळा घेऊन त्यामध्ये हा फूड कलर मिक्स करून एक गुंडाळी लांबसर अशी करून घ्यायची आहे. ही गुंडाळी मी खाजा रोल करताना त्यामध्ये घालणार आहे. तुम्ही ते लाल कलरही घातला तरी चालेल, पण माझ्याकडं अवेलेबल हा नारिंगी कलर होता
तो मी इथे घातलेला आहे. आता याची छानशी अशी मोठी गुंडाळी करून घेणार आहे आणि आता याला बाजूला ठेवून देणार आहे. आता मोठा गोळा घेतलेला आहे, तो या पाटावर मी चौकोनी आकारातच पातळ असं लाटून घेणार आहे. फारही अगदी पोळपाट दिसेल इतपत पातळ लाटायची नाही. पहा, असे मी चौकोनी आकारातच पारी लाटलेली आहे. मधल्या भागाला थोडा मैदा भुरभुरून घेऊया आणि आपण जी कलरची गुंडाळी केलेली आहे ती खाली छान असं मधल्या भागाला मी मैदा घातलेला आहे. यामुळे छान असं खाज्याला पदर सुटतात. आता जी आपण कलरची गुंडाळी केलेली आहे ती सुरुवातीला ठेवायचं आहे आणि घट्ट अशी गुंडाळी करत एक मोठा रोल तयार करून घ्यायचा आहे. अगदी घट्ट अशी गुंडाळी तयार करून घ्यायची आहे आणि शेवटच्या ह्याला थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे, म्हणजे तेलात पदर हे सुटणार नाही. आता मिटवून घेऊया आणि थोडंसं प्रेस करून याचे आता छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पहा, कलर किती छान दिसतो मध्ये. आता 1-1 इंचाचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. सगळ्या रोलचे मी असे एकसारखे छान असे गोळे करून घेणार आहे आणि याला मध्ये प्रेस करून घेणार आहे, म्हणजे तेलात हे लेयर्स फार छान सुटतात. आता सगळे गोळे असे मी तयार करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सुचवा. आता पहा किती छान कलरमध्ये दिसत आहे. सगळे गोळे मध्येच प्रेस करून घ्यायचं आहे, कडेला अजिबात प्रेस करायचं नाही. खाज्या तळताना महत्त्वाची टीप आहे, तेल सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे, ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपण तयार केलेले गोळे या तेलात सोडायचे आहेत. गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि एकदम बारीक गॅस चालू ठेवून पहा, अगदी कडेने बारीक बुडबुडे तयार होत आहेत. इतकं तेल थंड असलं पाहिजे, मगच गॅस चालू करायचा आहे. 2 मिनटं अजिबात त्यांना हलवायचं नाही. जसजसा खाजा हलका होईल तसतसे आपोआप वर तरंगून येतात आणि अगदी लो फ्लेमवरच सतत हलवत अगदी सोनेरी कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. पहा, तळताना गोळे आपोआपच हलके होतात आणि वर येतात आणि त्यानंतर याला सतत हलवत असं सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पहा, लेयर्स किती छान सुटलेले आहेत आणि लो फ्लेमवर तळल्यामुळे आतपर्यंत क्रिस्पीपणा गोळ्यांना येतो, म्हणजेच खाज्याला क्रिस्पीपणा येतो. आता असंच उलटपलट करत मी छान असा सोनेरी रंग येईपर्यंत, याच्यापेक्षाही डार्क कलर आला तरी चालेल. पहा, आता सगळे खाजे मी असेच गरम पाकात घालून घेणार आहे. पाकही थोडा कोमट असला पाहिजे, अगदीच हलका गार नसावा. दुसरे खाजे तळून होईपर्यंत याला असेच पाकात मुरवत ठेवायचं. आपला भरपूर लेयर्स असलेला एकदम खुसखुशीत आणि रसरशीत खाजा तयार आहे. तुम्हीही या सोप्या टिप्स वापरून घरी नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.